सणवार म्हटलं ना तांबे पितळेचे भांडे लागतात. मग सकाळी सकाळी आज तांबे पितळेचे भांडे घासले आणि त्यानंतर मग घर सगळं क्लीन करून घेतलं आणि सोबतच जिथं मला गुढी उभारायची ते सुद्धा गॅलरी क्लीन केली. त्यानंतर गुढी पाडवायची मस्त अशी रांगोळी काढली. सिंपल रांगोळीला थोडासा ट्विस्ट देऊन रांगोळीला एकदम 4 चांद लावलेत, म्हणजे हेच तर पाहू शकता तुम्ही. रांगोळी खूप सुंदर आली. त्यानंतर मग जिथं गुढी उभारायची तिथे पण रांगोळी काढून घेतली थोडीशी पाटाभोवती. आणि त्यानंतर मग आहोंनी आज ना स्वामींसाठी हार आणला होता. मग तो हार पण त्यांनी लावून घेतला. त्यानंतर मी पूजेची तयारी केली, म्हणजे गुढी पाडवायची. गुढीला साडी नेसवली, लिंबाचा डहाळा, घाटे, हार सगळं घालून गुढीला व्यवस्थित बांधून घेतलं. अशा वेळेला मला आहोंची खूप मदत होते. त्यानंतर मग आम्ही दोघांनी मिळून गुढी पण उभारली, मस्त घट्ट बांधून घेतली, गुढीची पूजा केली, धूपदीप ओवाळलं आणि मस्त अशी थाटात आमची गुढी उभं राहिली. त्यानंतर गूळ आणि कडुलिंबाच्या फुलांचा प्रसाद घेतला. त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं, पिल्लूने पण दर्शन घेतलं. असा साजरा केला आम्ही गुढीपाडवा.